हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण जात आहोत काळेश्वर मंदिरचं दर्शन घेण्यासाठी. आपण काळेश्वर मंदिरच्या जवळजवळ आल्या. हे आपल्या काळेश्वर मंदिराचं प्रवेशद्वार आहे. महाशिवरात्रीमध्ये श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते, खूप भाविकांची गर्दी असते. हे आहे मंदिराच्या परिसरात प्रवेश करण्याचे प्रवेशद्वार. परिसरात प्रवेश करताच आम्हाला पूजा करण्याचे साहित्य, रसवंती इत्यादीचे स्टॉल दिसले. आता आपण मंदिराच्या परिसरात प्रवेश केला. परिसर एकदम स्वच्छ, सुंदर व प्रसन्न होता व परिसरात भाविक भक्तांची गर्दी पण खूप होती. सर्वप्रथम आल्यानंतर आपण नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर येथून उगम पावणाऱ्या गोदावरी गंगा मातेचे दर्शन करून आपण मंदिराच्या मेन गाभ्यामध्ये प्रवेश करणार आहोत. पवित्र अशा गंगा मातेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दर्शनासाठी लागलेल्या रांगेमध्ये उभे राहिलो. रांगेमध्ये लहान चिमुकले, मोठी माणसं, वयोवृद्ध माणसं होती. दर्शनासाठी आम्ही पण रांगेमध्ये लागलो. तर काळेश्वरचं दर्शन झालं आहे आपलं. तर आता आपण निघाला रूमला. तर आजचा ब्लॉग एवढाच होता आणि भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना